हॅलो, आवाज येतोय ना सर? हो हो हो, येतो येतो येतो. 2 मे 2026 शनिवार, वैशाख कृष्ण द्वितीयेचा लाभघटी असलेला हा सायं प्रहर. या निमित्ताने या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष प्रेमी पण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपल्या गुरुवर्यांच्या समवेत आपल्या अभ्यासाची परिपक्वता पूर्ण करत किंवा अधिक उंच करत आपल्यात शीर्षत्व प्राप्त असलेल्या आपल्या सौ कुबल मॅडम, सौ गीता चव्हाण मॅडम आणि इतर श्रेष्ठी या सर्वांना माझं आत्मवंदन. या निमित्ताने आपले सर्वे सर्वा आदरणीय मार्गदर्शक श्री गुरुवर्य श्री दिलीप देवारे सर, आपणाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्रिवार वंदन. या निमित्ताने आजच्या शनिवारच्या ह्या दिवसाला आपण शनेश्वराचं स्तोत्र पठण करणार आहोत, शनेश्वराचे श्लोक पठण करणार आहोत. सर्वांनी आपल्या नाभीच्या खालच्या भागावरती लक्ष केंद्रित करत या श्लोकांमध्ये एकरूप व्हायचं आहे. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम शनैश्चराय नमः. नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय नमोस्तुते. नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते. नमस्ते रौद्ररूपाय नमस्ते चान्तकाय च. नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो. नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते. प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य मे. ओम सूर्यपुत्राय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नो सौरि प्रचोदयात्. सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियः. दीर्घचारा प्रसन्नात्मा पीडान् हर्तु मे शनिः. अतितृष्णान् कर्तव्या तृष्णान्नैव परित्यजेत्. शनैः शनैश्च भोक्तव्यं स्वयं वित्तमुपार्जितम्. ओम शनैश्चराय नमः. ओम शनैश्चराय नमः. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान. मी कुलकर्णी मॅडमना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आपले वडीलधारी असे असणारे आदरणीय गुरुवर्य श्री देवारे सरांना माझा नमस्कार. सरांचं स्वागत आहे आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे सहअध्यायी सगळ्यांचंही स्वागत आहे. गेले काही आठवडे सरांनी आपल्यासाठी शास्त्रीचे वर्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कुबल मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आज त्या एक कुंडली विश्लेषण आपल्याला करून उलगडून सांगणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. सर सर एक मिनिट प्लीज. बोला बोला बोला. माझी अपॉइंटमेंट डॉक्टरची आहे, तर मध्ये ठीक आहे, मी तुम्हाला फोन आला की मी प्लीज प्लीज लिव्ह ठीक प्लीज. आहे, हरकत नाही. डोंट वरी, रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. ठीक आहे. Yes. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. सुरू करा मॅडम. होय सर. तर आपल्या तृप्ती कुलकर्णी मॅडमनी सगळ्यांचं स्वागत केलंय. सर्वात प्रथम मॅडम तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला नमस्कार. तारे सर तुम्ही पण नेहमीच प्रार्थना छान म्हणता. तुम्हाला पण तुमचे पण धन्यवाद आणि तुम्हाला पण नमस्कार. आणि आता आपल्या सरांचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करूया. अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे मी नेहमीच म्हणते की सर्व आपले श्री दिलीप देवारे सर आपल्याला म्हणजे ऋषी प्रमाणेच आहे, ऋषी तुल्य, गुरु तुल्य. तर या सरांना सर मी आम्हा सर्वांतर्फे तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण देते आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत पण करते. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आपण आता आपल्या आज पत्रिका वाचनला सुरुवात करूया. त्याच्या आधी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता,
मातृपितृ देवता आणि गुरुदेवता या सर्वांना नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. ओम गम गणपते नमः. सर, तुम्हाला आता हे काढायला लागेल, मला शेअरिंग करावं लागेल ना. हॅलो सर. अरे बापरे. एक मिनिट, सरांना फोन करावा लागेल. सरांना फोन करायला लागेल. करते करते मी, 1 मिनिट. ते म्यूट आहे ना. काढलं मॅडम, काढलं. होय सर, थँक्यू. बघा, ही पत्रिका सगळ्यांना दिसते का? ही एका इंडस्ट्रियलिस्टची पत्रिका आहे. तर हे जातक कसला बिझनेस करतायत, तर त्यांचं होजिअरी आणि कॉटन असं मॅन्युफॅक्चरिंग मोठी कंपनी आहे. आणि मग आता तुम्ही तारीख लिहून घ्या, मग आपण कुंडलीचं हळूहळू प्रत्येक म्हणजे आधी D1 बघूया, D9 बघूया, वेळ असेल तर D10, अजून सर्वतोभद्र काय जसा वेळ असेल त्याप्रमाणे बघूया. तर ह्या जातकाची जन्मतारीख आहे 9 डिसेंबर 1967 आणि 12:54 म्हणजे रात्री, म्हणजे 12:54 म्हणजे तो AM झाला, कारण 12 वाजून गेलेत आणि 54 मिनिटं झालेले आहेत. आणि जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. तुम्ही हे लिहून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पण काढू शकता पत्रिका. मग मी 1 मिनिटाने D1 कुंडली लावते. झालं का लिहून? हो मॅडम. येस मॅडम, झालंय. ओके, थँक्यू. तर बघा, आता ही D1 कुंडली आहे. लग्न सिंह आहे. नीट बघा, लग्नी गुरु आहे. धनस्थानात म्हणजे ग्रह नाही, हर्षल आहे तिथे, पण आपण सहसा त्यांचा विचार करत नाही. करायचा तर करूया. कन्या रास आहे. त्याच्यानंतर तृतीय स्थानात स्वराशीचा म्हणजे तुळेचाच शुक्र पण आहे आणि केतू पण आहे. त्याच्यानंतर चतुर्थात वृश्चिकेचे सूर्य आणि बुध आहेत. पंचमात धनुरास आहे, त्याचा स्वामी लग्नी आहे. आणि षष्ठात मंगळ आहे, पण तो उच्चीचा आहे. मकरेत मंगळ उच्चीचा होतो ना. आणि सप्तमात कुंभेचा चंद्र आहे. अष्टमात मीनेचा शनी आहे. भाग्यात मेषेचा राहू आहे. दशमात वृषभ रास आहे. लाभात मिथुन रास आहे. आणि व्ययात कर्क रास, आणि तो कर्केचा स्वामी चंद्र सप्तमात आहे. तर आता हे तुम्ही बघा. आता मी मला जसं म्हणजे वाटतंय ते सांगते, मग तुम्ही नंतर बोला. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हंटलंय तुम्हाला, की ह्या जातकाचा होजिअरी अँड कॉटन मॅन्युफॅक्चरिंग मोठी अशी कंपनी आहे. ते एक्सपोर्ट पण करतात त्यांचा माल. आणि हे काय बनवतात, तर होजिअरी प्रॉडक्ट्स बनवतातच, आणि कॉटनचे असे सॉफ्ट T-शर्ट पण बनवतात. आणि अजून म्हणजे काय म्हणतात, आपलं मिलिटरीचे युनिफॉर्म पण बनवतात. तर आता ते मिलिटरीचे युनिफॉर्म का, तर तुम्हाला कळेलच, कारण ही सिंह रास म्हणजे ही राज राशी आहे. गुरु कसा कॉटनचा वस्त्राचा पण कारक आहे. आणि म्हणून ते म्हणजे आपण म्हणू शकतो की तिथे ते काय म्हणतात, ते मिलिटरीचे युनिफॉर्म बनवू शकतात. आता आपण सुरुवातीला काय बघूया, लग्न. तर लग्न कसं मेष, हे सॉरी सिंह म्हणजे अग्नी तत्वाचं आहे. आणि सिंहरास म्हणजे राजराशीत आलंच. आणि तिथे गुरु आहे म्हणजे लग्नी गुरु. तर हा म्हणजे हे, आणि शिवाय तो म्हणजे पंचमेश पण आहे. म्हणजे ह्या जातकाचं असं सुरुवातीपासूनच विजन बघा कसं, असं म्हणजे
असं मोठं विजन आहे. म्हणजे म्हणजे हा हा जो गुरु आहे ना, हा त्याला व्यवसायासाठी चांगलाच आहे. त्याच्यानंतर धनस्थानात जरी ग्रह नाही, हर्षल आहे, पण आपण हर्षलचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, की हे मॉडर्न टेक्नॉलॉजी असं वापरू शकतात म्हणजे त्यांच्या बिझनेससाठी. त्याच्यानंतर हा जो तुळेतला म्हणजे पराक्रमात जी तुळरास आहे तिचा स्वामी शुक्र स्वतःच तिथे म्हणजे पराक्रमेश पराक्रमात आहे. पण हा शुक्र दशमेश पण आहे, हे लक्षात ठेवा. दशमेश आहे म्हणजे दशमेश पराक्रमात, म्हणजे तो जातकाला कसं दीर्घोद्योगी असं बनवतो आणि त्या व्यवसायासाठी पण चांगला आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाली इथे केतू, तर मग ते आपण जर असं काय म्हणायचं एक साथ असं म्हणजे कुठली आपली कालपुरुष कुंडली म्हटलं तर तिथं समथिंग होऊ शकतं. पण आपण आता सध्या हा जातक म्हणजे या व्यवसायात कसा उतरला आणि त्यांनी एवढा म्हणजे लांबचा पल्ला कसा गाठला ते बघूया. तर इथला केतू मला असं वाटतं म्हणजे त्यांना ते केतू कसं एक म्हणजे कसं स्मॉल असं एक कौशल्य पण देतो ना, त्याच्यासाठी पण उपयोगी होऊ शकतो. मग नंतर चतुर्थात हा वृश्चिकेचे सूर्य आणि बुध आहे, म्हणजे लग्नेश चतुर्थात आला आणि धनेश आणि लाभेश पण चतुर्थात आला. म्हणजे बाकी पण ह्या जातकाला म्हणजे एक ऑथॉरिटी त्याच्या व्यवसायात किंवा बुध व्यापाराचा कारक आहे, शिवाय तो धनेश आणि लाभेश पण आहे. तर ते म्हणजे लाभ पण भरपूर मिळतील. त्याच्यानंतर पंचमात जरी ग्रह नाही, पण हा पंचमेश गुरु लग्नात बसलाय, शिवाय त्या गुरुची दृष्टी पण पंचमावर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असे मोठं युनिट आहे, म्हणजे कंपनीच आहे यांची. तर हा मंगळ मंगळ कसा टेक्निकलचा पण कारक आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रोडक्शनसाठी पण उपयोगी पडेल. आणि शिवाय तो ह्या म्हणजे उच्च राशीत आहे. तर ही रास कुठली आहे? मकर. तर मकर कसं म्हणजे शनीची रास आहे, डिसिप्लिन देणार, हार्डवर्क पण देणार. म्हणजे ह्या जातकाला अगदी इझिली काय सगळं मिळालं असं नाही म्हणता येणार, म्हणजे हार्डवर्क तर करावंच लागेल. मग हा इथे चंद्र म्हणजे सप्तम स्थानात चंद्र, तर सप्तम स्थानावरून कसं आपण बिझनेस पण बघतो, जनता बघतो, आणि शिवाय ह्या गुरुची दृष्टी इथे आहे. म्हणजे इथं ह्या जातकाला काय झालंय की म्हणजे आणि नेटवर्क म्हणजे असं खूप स्ट्रॉंग नेटवर्क मिळाले. आणि म्हणजे म्हणजे पब्लिकशी त्यांचे रिलेशन्स किंवा क्लायंट्सची रिलेशन्स खूप चांगले आणि असं होलसेलर्स पण मिळाले. त्यामुळं पण म्हणजे त्यांच्या काय म्हणायचं व्यवसायाची ग्रोथ झाली असं पण म्हणू शकतो. पण इथे आता सॉरी अष्टमात हा मीनेचा शनी आहे, नो डाऊट हा शनी थोडासा डिले पण करणार. आणि ह्या शनी एक मिनिट डिले तर करेल आणि थोडस म्हणजे आपण म्हणतो ना मिनेतला शनी म्हणजे थोडं फायनान्शियल लॉस म्हणा, किंवा हा शनी कसं लेबरचा पण कारक आहे ना. काही वेळेस लेबरर्स म्हणजे ते काम करणारे लोक संपावर जातात, किंवा ह्यांनी अशा मोठ्या जर म्हणजे ऑर्डर्स घेतल्या आणि त्या वेळेवर नाही दिल्या तर ते पैसे पण वेळेवर मिळणार नाही ना, म्हणून फायनान्शियल लॉस किंवा पैसे अडकणे असं पण होऊ शकतं. मग हा मेषेचा राहू आहे, इथे पण तसं होतं. इथे एक्सपान्शन तर आहे, राहू आहे, एक्सपोर्ट पण होणार नो डाऊट. पण ह्या राहूवर म्हणजे मंगळाची पण चौथी दृष्टी आहे, आणि शिवाय हा गुरु पण राहूवर बघतोय म्हणजे 9व्या दृष्टीने. तर त्याच्यामुळे इथे पण म्हणजे पैशांच्या बाबतीत अप्स अँड डाऊन असं होऊ शकतो, किंवा पैसे अडकणे असं पण होऊ शकतं, किंवा अचानक ग्रोथ होईल किंवा थोडंसं डाऊनफॉलला पण जाऊ शकतं. आता हे दशम स्थानात वृषभ रास आहे, तिथं मी सांगितली त्याचा स्वामी पराक्रमात आहे, तो पण चांगला आहे. मग लाभेश बुध आहे, तो चतुर्थात सूर्याबरोबर म्हणजे बुध आदित्य योगात आहे. मग हा व्ययातला चंद्र म्हणजे चंद्राची रास आहे ना कर्क, तो व्ययश सप्तमात आलाय. तर इथे थोडस म्हणजे असं फॉरेन कनेक्शन साठी चांगलं जरी असलं तरी इथे थोडस गडबड इन द सेन्स कसं म्हणजे मंगळाची पण दृष्टी येते ना तिथे. तर आयदर म्हणजे कोर्ट कचेरी वगैरे असं होऊ शकतं, किंवा आपण म्हणजे त्या चंद्र म्हणजे सप्तमात आहे ना, तो वेळ सप्तमात. तर म्हणजे स्त्रीसाठी जास्त खर्च, किंवा ह्याची स्त्री थोडी अशी चैनी अशी स्वभावाची असू शकते. आणि आता इथे आपण ह्याच्याप्रमाणे जर बघितलं सर्वतोभद्र प्रमाणे, तर हा शुक्रच स्वतः उदय बिंदूवर आहे बघा.
आता नवमांश बघूया आपण. तर नवमांश पण बरेचसे चांगलेच आहे. लग्नच मुळात उत्तरा फाल्गुनी एक म्हणजे धनु नवमांशात आणि उत्पन्न अंशात आहे आणि शिवाय पुष्कर नवमांशात आहे, म्हणजे त्यांच्या बिझनेससाठी चांगला आहे. सूर्य हा अमात्यकारक आहे आणि चंद्र हा आत्माकारक आहे. आणि जवळजवळ सूर्य आणि चंद्र तुम्ही बघा, 22 अंश 37 कला आणि हा 23 अंश 17 कला, म्हणजे हे दोघ जण आत्माकारक आणि अमात्यकारक डॉट युतीत आहेत. हा सूर्य जो जो आहे तो ज्येष्ठा 2 मकर नवमांशात आहे, म्हणजे तिथे पण जनतेशी रिलेटेड व्यवसाय असं आपण म्हणू शकतो. मग हा चंद्र जो आहे आत्माकारक, तो पूर्वा भाद्रपदा म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात आणि मेष नवमांशात म्हणजे सेनांश मध्ये आहे, चांगला आहे. मंगळ आणि बुध यांची पण बघा जवळजवळ डॉट युती आहे. हा मंगळ जो आहे तो श्रवण म्हणजे चंद्राच्या नक्षत्रात आहे आणि मेष नवमांशात स्वतःच्याच नवमांशात मंगल अंश मध्ये आहे. त्याच्यानंतर बुध आहे हा अनुराधा म्हणजे शनीच्या नक्षत्रात आणि म्हणजे तूळ नवमांशात म्हणजे अभयांश मध्ये आहे, चांगला आहे तो पण. गुरु पंचमेश आहे म्हणजे ज्यातून शिक्षण किंवा हे घेतलं त्यातूनच धन पण कमावणे असं पण आपण म्हणू शकतो. तो मघा नक्षत्रात आहे आणि कर्क नवमांशात धनांश मध्ये आहे, म्हणजे ते पण चांगलं आहे. शुक्र जो आहे तो स्वाती म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे, पण धनु नवमांशात उत्पन्न अंश मध्ये आहे. शनी उत्तरा भाद्रपदा म्हणजे तो पण स्वनक्षत्र म्हणजे स्वतःच्याच नक्षत्रात आला आणि तूळ नवमांशात म्हणजे शुक्राच्या नवमांशात अभयांश मध्ये आला. राहू अश्विनी म्हणजे केतूच्या नक्षत्रात आणि तस्कर अंश मध्ये आहे. तर इथे तस्कर अंश म्हणजे असं नाही की हा जातक असेल असं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना इथे मेषेचा राहू एक्सपान्शन एक्सपोर्ट ते सगळं देणार, पण म्हणजे पैशाच्या बाबतीत अप्स अँड डाऊन असं होईल, तर असा अर्थ घ्या तुम्ही. आणि हा केतू जो आहे तो चित्रा म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात, पण हा पण तूळ नवमांशात अभयांश मध्ये आहे. तर इथपर्यंत मी थोडं थोडं तुम्हाला सांगितले. मग आपण बाकीच्या कुंडल्यानंतर बघूया. आता तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला काय काय वाटतं ते सांगा. मॅडम, हा बोला बोला. इथे आपण आता राहू हा तस्करीमध्ये आहे असं हो हो बघितलं. हो हो पण त्या तस्करीचा आपल्याला असंही घेता येईल, हा जर उद्योगपती आहे हा तर अर्थात त्यांचे बिझनेसचा हा असाच असतो ना की हो ना. जे घ्यायचं त्याच्याविषयी जास्त कमिशन घेऊन किंवा हे हा, घेऊन विकणं, या हो हा एक आपल्या उदरनिर्वाहाचाच एक म्हणजे व्यापार हा त्याच बेसवर चालतो ना. हो हो मग हो तो तस्करी म्हणून जरी असला तरी त्याला वाईट नजरेने बघण्याची काही गरज नाही. नाही. तो एक आपल्या उद्योगाचा भागच झाला. हम्म. हा, कारण आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा हा, आपण बिझनेस ते करतो म्हणजे जास्त वेळ जास्तच. नसतो. तर हे मोस्टली यांचं म्हणजे असे एकदम सॉफ्ट टी शर्ट्स पण हे म्हणजे तयार करतात. त्यांची हा हा. प्रोडक्शन कॉस्ट फक्त 35 रुपीज आहे आणि ते विकतात 250 रुपयाला. हो हो. फक्त इथे असं आहे की मंगळ आणि राहू हे हम्म. दोन्ही केंद्रात हा, आलेले आहेत. हो ना, त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होणारच ना मॅडम, नो हा, डाऊट. थोडस. चतुर्थ दृष्टी आली ना त्याची. हा, आणि ते मी नाही का म्हटलं पुस्तक. तुम्हाला मंगळ पण राहूच्या मुखात हा. बघतोय, शिवाय गुरु पण म्हणजे गुरु कसं हम्म. फायनान्सचा पण कारक आहे ना, त्याच्यामुळं अप्स अँड डाऊन धनाच्या बाबतीत किंवा मंगळाची पैसा दृष्टी अडकणे. राहूच्या मुखात. हा, हो हो हो. आणि मॅडम, राहू भाग्यात इथे आहे, तो कैरी एक्सपोर्ट कंबूल साठी योग पण चांगला आलाय. झाला ना. एक हो मिनिट हो. थांबा. एकाने हो. हा, थांबा. सरिता राहू मॅडम, रसिका मॅडम बोलतायत ना, मग तुम्ही बोला. हा, बोला मॅडम. हा. राहू भाग्यात आहे ना, त्यामुळे हं. मुळात राहू हा एक्सपोर्ट साठी चांगलाच झाला ना हो, चांगला भाग्यस्थानामध्ये. आणि एक्सपोर्ट हा, म्हणजे करतात पण तो हे. हा. एक्सपोर्ट देतोच आहे. हम्म. आणि ते स्वतः आदळकर मॅडम म्हणजे म्हणाल्या की तस्कर अंश म्हणजे तस्करीच आहे ना ही.
आपल्या देशातून दुसऱ्या देशात माल देणं किंवा तिकडचा जाणं, माल yes. इथून आणणं. हो. हा तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळात तस्करीच म्हणत होते. हा, आता आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणतो. हा, हा. त्यामुळे त्याला राहू चांगलाच झालेला आहे. हम्म. फक्त इथे त्रास कमी होणार आहे. आता आपण पाहिलं तर तृतीयात शुक्र केतू आहेत आणि भाग्यात राहू आहे. हम्म. हा योग पहिला दिसतोय. पण हम्म. मुळात 3 तिथे केंद्रामध्ये लग्नात गुरु आहे, चतुर्थात रवी बुध आहेत आणि सप्तमात चंद्र आहेत. हम्म. हा योग किती उत्तम झालेला आहे. म्हणजे झाला. 1, 2, 3, 4 ग्रह तुम्हाला पत्रिका मारणार आहेत आणि हम्म. ते सगळेच चांगले आहेत ना. रवी जो वृश्चिकेचा आहे आणि हम्म. बुध आहे तो व्यापाराचाच आहे ना. हो, म्हणजे हो. रवी बुध आणि मंगळ ते धाडस जे आहे आणि त्या दोघांची दृष्टी दशम स्थानावरती आहे. येस, येस. आणि मुळात दशमेश शुक्र जो आहे तो मुळात तृतीयात आहे ना. म्हणजे तो पण व्यवसायाला पूरक शुक्र झाला आणि शुक्र हा पण वस्त्रांचा कारक आहेच आहे ना. ना रेडीमेड गारमेंट. तो आहेच आहे. आणि पंचमेश गुरु परत लग्नात आहे आणि गुरु शुक्र परत शुभयोगच आहे ना. लाभयोगच आहे तो. म्हणजे तोही चांगलाच झालेला. तर ही म्हणजे बाकी बघण्यापेक्षा ही समोरच पत्रिका अगदी पटकन सुटते. हे तिन्ही केंद्र चांगले झालेले आहेत. फक्त फटका कुठे आहे तर इथे शुक्र राहू म्हणजे तो जो गैरी कंबुलेत योग हो, हो. आणि शनी जो आहे अष्टमात बसलेला तर सप्तमेश अष्टमात आहे. त्यामुळे सप्तमेश षष्टेश दोन्ही म्हणजे अष्टमात आल्यामुळे थोडस ह्याच्या दृष्टीने म्हणजे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने थोडासा कारण हा व्यवसायात माणूस असेल तर घरी कितपत वेळ देणार आहे. लक्ष नाही. बरोबर. आणि ह्या माणसांना वेळ द्यायलाही नसतो आणि जेव्हा व्यवसाय हे असतात त्याचे घरचेही समजून घेणारे असतात की नाही हे करू शकत. कारण शेवटी ते मिळवतात ते त्यांनाही त्याचा उपयोग होतच असतो ना. तर पत्रिका अगदी लगेच कळते ना. कारण लगेच लक्षात दशमेचे येते. पराक्रमात गेला. गुरु पण हो. एक्सपान्शनचा लार्ज स्केल असं आहे. आणि तो चंद्र पण शुक्राचा इकडे कारक आहे. आहे. होय, होय. शुक्राचा कारक आहे आणि गुरु लग्नात आहे आणि तो सिंह राशीचा. हे तुम्हाला उच्च पदावरती नावलौकिक हे ते सगळं मिळणारच आहे. आणि चंद्रही कुंभेचा आहे. चांगला आहे ना. म्हणजे काही वाईट नाहीये. नाही. समाजाशी संबंध येणारच आहे. मॅडम आता जसं तुम्ही म्हणाला षष्टेश आणि सप्तमेश हा अष्टमात आहे. तर इथे षष्टेश अष्टमात असा धरून सुद्धा हा एक विपरीत राजयोग झाला. पण म्हणतो बरोबर. तो शनी कसं आहे मॅडम डिले तर करणार नो डाऊट. लेबरर्सचा पण कारक आहे. पण तो म्हणजे आपण काय म्हणतो स्थिर व्यवसाय म्हणजे त्या व्यवसायाला लॉन्जिव्हिटी देणार ना. म्हणजे स्टॅबिलिटी तर देणारच ना तो. ते शनीचं कामच आहे ना. अगोदर तो खूप हे करणार आणि मग नंतर स्थैर्यता पण देणार नो डाऊट. त्यांनी मग पहिले कष्ट देणारच आहेत ना. आहेत ना. सगळं कष्टाने स्थिर झाल्यानंतर आता त्यांना काहीच प्रश्न नाही. शेवटी स्थिरता मिळेल. दशा पण चांगली आहे ना मॅडम. शुक्राचीच दशा चालू आहे बघा. त्यामुळं मॅडम 1942 आपलं 2042 पर्यंत शुक्राचीच महादशा आहे. त्यामुळे ती आता मॅडम यांनी शनीच्या दशेत सगळं काम चालू केलंय. शनीची दशा होती त्यांना तेव्हा 25व्या वर्षीपासून व्यवसाय चालू केला असेल ना साधारणपणे. 25व्या नाही थांबा माझ्याकडे दशेच पण आहे. मी 2022 पासून शुक्राची सुरू झाली आहे मॅडम. तेव्हा सुरू झाली. म्हणजे ते त्यावेळेस त्यांना जास्त म्हणजे काय म्हणायचं यश त्यावेळेस आलं असेल. जरी तर आधी अप्स अँड डाऊन पण भरपूर झाले असणार आहे. मी कुठेतरी काढली होती दशा. शनीची दशा त्यांना 98 सालापर्यंत होती. तेव्हाच त्यांनी बिझनेस चालू केला असेल. पण शनी अष्टमात आहे ना यांचा. अष्टमात आहे. येस. शनी त्याच्या कारकस्थानात आहे ना. आणि इकडं अष्टमातले सुरुवात केली असेल कारण शनी संपते तेव्हा 31 वय आहे. हो 31 31 वय. त्यामुळे जस्ट त्यांनी सुरुवात केलेली असेल आणि एक्सपांड किंवा जे वाढवलं ना ते नंतर बुधाची दशा जी 17 वर्ष आहे त्या सगळ्या सूर्य बुध एकत्र आहेत. बुधाची व्यवसायात बुधाच्या दशेमध्ये त्यांनी ते सगळं व्यवस्थित हँडल केलं. केतूच्या दशेत अप्स डाऊन थोडेसे येऊ शकले असतील. केतू दशा असताना वगैरे
तर पूर्ण केतूची दशा नाही वाढणार ना, पण केतूत राहू ती काय थोड्या काही अंतर्दशा चांगल्या हा जातात मॅडम आणि काही हा थोड्याशा हे होतील ना. तर ते आणि येणार ना, म्हणजे तुम्ही जर व्यवसायात असेल तर अपडाऊन्स कुठे ना कुठेतरी येणारच आहे. येणार. आणि राहू केतू आहेत ना 3-9 मध्ये बसलेले, हो, हो. आणि ते शुक्राच्या बरोबर आहेत, त्यामुळे व्यवसायात ते त्या वेळेला ते देणार आहेत, नाही असं नाही. पण म्हणजे त्यांना तो जास्त हे नाही बसत. व्यवसाय असं खूप आपण म्हणतो ना एकदम पीक पॉइंटला, तर हे शुक्राच्या दशेत, कारण तो शुक्र हो शिवाय हो उदय हो नंतर बिंदूवर पण आहे ना, म्हणजे आपण उदय हो म्हणजे कसं हो असं चांगलं असं म्हणतो ना. हो ते 2022 नंतर सुरुवात जास्त झाली चांगली. येस. मी लाभाला अं, आपल्या अष्टक वर्गात 40 गुण आहेत. हो हो 34 आहेत, 34 मॅडम, आ 34 आहेत. लाभस्थानाला ना 34 आहेत ना. हो 34 गुण आहेत. 34 आहे, 34. थांबा एक मिनिट फक्त. आणि षष्ठाला 39 आहे, म्हणजे नाही 32 आहेत मॅडम, तुम्ही कुठलं बघताय माहित नाही. षष्ठ स्थानाला मी लिहिले तिथे, षष्ठ स्थानाला 32 आहेत, हो, 32 लाभाला आहे. 34 आहेत, 34. आणि बाकी लग्नाला 32 आहे. लग्नाला 32 लग्नाला आहेत, 32 आहे. धनस्थानाला पण 30 आहेत. मग बाकी इथे नाही, चतुर्थ मी स्थानाला पण. सर्वाष्टकातलं बोलत होते. कशातलं? हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा. सर्वाष्टक नाही, अष्टक वर्गातलेच सांगतायत वर्गातलं. मॅडम. हा अष्टक हो वर्गात अष्टक सुभाष मॅडम वर्ग. अष्टक वर्गातलेच सांगतायत. हा हा आणि कक्षा स्ट्रेंथ मधलं बघत होते. हा ते कसं तिथे बघताना ना 40 आपण गुण आहेत. हे बघायचं, म्हणजे ते जे गुण दिलेत ना मॅडम, ते राशींचे आहेत. मग साईडला आपल्याला भाव लिहावा लागतो असं. ते होय देतात होय ना जे होय सर्वाष्टक ते गुण, तर तिथे थोडस आपला कधी कधी गोंधळ होतो. होय होय बरोबर आहे, बरोबर हा. आहे. बाकी काय तुमचं काही चुके असं नाही, बरोबर आहे तुमचं पण. नाही 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 हा, बरोबर आहे, हा, बोलताना चुकले मी. हा. ते राशीप्रमाणे देतात ना ते गुण, मग होय होय आपल्याला इकडे साईडला राशीप्रमाणे. भाव मानाय म्हणजे टाकावे लागतात ना मग. हो हो आणि गुरुनी लग्नात 8 गुण दिलेत. हो हो तेच मी आता तेच म्हणणार होते. गुरुनी लग्नात 8, म्हणजे कसं अगदी तिथूनच अगदी लगेच हो आपलं हे तिथूनच सुरुवात आहे. हो. सुरुवात होती. हो हो म्हणजे लग्न 8 म्हणजे आणि खूपच. लग्न स्थानाला 32 मार्क आहे, हो त्यामुळे 32 ते आहे. चांगलंच आहे. आणि षष्ठ स्थानाला आणि पण 32 मंगळाने आहे. पण चांगले दिले. तेच ना, षष्ठ स्थानाला हो पण 32 षष्ठाला मार्क पण आहे. आहे 32 आहेत. येस मॅडम. तिथं पण बुध आणि मंगळाने चांगले मार्क दिले, 6 दिलेत मार्क. हो हो म्हणजे सगळ्याच अँगलनी चांगल्या चांगले आहे. व्यवसायाच्या दृष्टीने छान आहे. आणि इथे इत्थशाल पण योग होईल ना रसिका मॅडम, हो बघा ना. 3 झालेत ना, हा 3 तेच झालेत. लग्नात गुरु झाला. आणि हो सूर्य बुध आणि आले आणि इथे चतुर्थात. चंद्र हा पण. तेच म्हणलं ना, 3 इत्थशाल योगावरतीच पत्रिका पूर्ण हा म्हणजे हे. एकदम. आणि शिवाय हे कसे गोचरीचे नाहीयेत ना, बाय डिफॉल्ट, म्हणजे नाही त्यांना नाही, हे मूळ जन्म आहेत, घेतानाच मूळचे आहेत. मिळालं. आणि हे हो सगळे ग्रह व्यवसायासाठी पण पूरक ठरले ना शिवाय. हो 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 राशी पण व्यवस्थित आहे तिथे, आल्या. आणि हा, हे पण आलेले आहेत. आणि शुक्र इथे आणि मॅडम राहू केतू हे फक्त हा, देणार आहे. हा, बोला. बोलू का मॅडम? हो बोला सरोज मॅडम, बोला. इथे सिंह लग्न आहे आणि हम्म. लग्नी गुरु आहे. तर लग्न तुम्ही म्हणालातच पुष्कर नवमांशात गेले, धनु नवमांशात. हो तसाच गुरु पण कर्क नवमांशात, तो सुद्धा उत्पन्न नवमांशात गेला. आणि इथे दशमेश शुक्र आहे, तो इथे पुन्हा धनु नवमांशात लग्नी आलेला आहे. जो शुक्र म्हणजे आपण फॅब्रिक, गुरु पण फॅब्रिक कॉटनचा, आणि शुक्र पण व्यवसायासाठी कपड्यांसाठी पण हा, शुक्राचं हे आहे. जसं आपण सेंट, अत्तर, परफ्युम्स किंवा ज्या कॉस्मेटिक्स, त्याच्यात वस्त्र जी त्याच्यात पण शुक्राचं कन्सिडरेशन असतं. तर हा इथे दशमेश असून तो पण इथे चांगल्या नवमांशात आलेला आहे. गुरु जो सिंहचा गुरु आहे, सिंह लग्नच मुळात आधी त्यांचं हे बलवान झालेलं आहे, त्यांना धनु नवमांश मिळाल्यामुळे. आणि मॅडम मंगळ जो आहे, जो भाग्येश आहे, इथे आपण याला भाग्येश म्हणूया, कारण भाग्येश तो आहे. आणि ह्या सिंह लग्नाला मंगळ राजयोग कारक आहे ना, राजयोग कारक असून तो उच्चीचा आहे ना शिवाय षष्ठात. उच्चीचा आहे. आणि षष्ठ स्थाना, जिथून आपण नोकरी व्यवसायाचं हे करतो,
आणि मंगळाचा मॅडम गुरुला हे आहे, वेद आहे, जन्मता मूळ कुंडलीत. हो तर आहे हा व्यवसाय एक्सपांड करणार आणि तो त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे मंगळ म्हणजे आधी तो आधी हेच करतो डेअरिंग, म्हणजे म्हणून तर परदेशात त्यांचं जसं की आता चंद्र सुद्धा वेश असून तो सप्तमात आला, म्हणजे लोकांशी जनसंपर्क व्यवसायाच्या व्यावसायिक ह्याच्यातून पण त्यांचा तो दिसून आलाय. ह्या पण बाबी आहेतच. बाकी तर तुम्ही ऑलमोस्ट सगळं सांगितलेलंच आहे. नाही तरी पण तुम्ही पण सांगायचं ना, आपल्याला सगळ्यांना मिळूनच हो वाचायचे. ते मॅडम म्हणजे हेच मंगळ गुरुचं हे सांगितलं. आणि सिंह हो लग्नाला गुरु असून गुरुला 8 गुण आहेत, हो हो 32 अष्टक वर्गातले. गुरुला स्वतः सगळ्यात एक्स्ट्रा जास्त. जास्त हायेस्ट मार्क आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता लार्ज स्केलवर असं एक्सपान्शन हो करून लार्ज स्केलवर एक्सपान्शन आहे. हो गुरु वृद्धी करतो ना, आणि व्यापारात तो वाढच करतो कायम. तो मुळात लग्नीच बसलाय आणि गुरुची बाजू चांगली आहे इथे. हो हो मॅडम गुरुचंद्र समसप्तक योग आहे, त्यामुळे पण त्याला फायदा झालाय. झाला ना. मी सुरुवातीला म्हटलं ना मॅडम, गुरुची गुरुचंद्र समसप्तक योग चांगला आहे. गजकेशरी योग पण म्हणू शकतो ना आपण. ते म्हणजे केंद्रात आहेत आणि एकमेकांवर दृष्टी पण देत आहेत. दृष्टी पण आहे. सामान्यतः चंद्र कुंडलीवरून बघितलं तर कुंभेचे रास असल्यामुळे कुंभ राशीच्या माणसांमध्ये व्यावसायिक बुद्धी किंवा कारखानदार अशा प्रकारचे योग असतात विशेष करून ना. आणि त्यात चंद्रकुंडलीवरून राहू तृतीय स्थानामध्ये पराक्रमात येतो. तो पराक्रम एक्सप्लोरेशन साठी पण त्याचा सपोर्ट मिळणारच ना. अल्टिमेटली चंद्रकुंडलीवरून गुरु सप्तम स्थानामध्ये त्यांचे जर काही पार्टनरशिप किंवा त्या अंतर्गत त्यांनी कुठे त्यांचे अशा प्रकारचे स्कोप ओपन केला असेल तर तिथे पण त्यांना चांगल्या प्रकारचं पार्टनर्स किंवा अशा प्रकारची देवाणघेवाण झाली असेल मॅडम. होलसेल असं विचार करू शकतो ना आपण. म्हणजे त्याच्यातनं त्यांची ग्रोथ जास्त झाली. इथे म्हणजे D1 मध्ये कसं आपण कुंभेचा चंद्र आहे ना बघा. कुंभ म्हणजे आपण कालपुरुष प्रमाणे ती कशी इकडे म्हणजे लाभस्थानात जाईल की नाही. म्हणजे यांचं नेटवर्क पण खूप स्ट्रॉंग आणि पब्लिकशी किंवा क्लायंटशी म्हणजे जे कनेक्शन आहे ना ते खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. येस येस. बोला अजून तुम्हाला काय बोलायचंय तारे साहेब, बोला तुम्ही. मी मध्ये बोललो मी, म्हणजे मला जे लक्षात आलं ते मांडलंय. अजून एक मला असं विचारायचं की जलतत्वाच्या मीन राशीमध्ये अष्टमात हा शनी आहे वक्री, तर त्याचं आपल्याला काय फलित मिळू शकतं? म्हणजे सामान्यतः म्हणून नाही घ्यायचं, पण हा शनी डिले पण करू शकतो ना. अच्छा. म्हणजे शनीचं काय काम आहे, डिले तर करणार ना. आणि किंवा तो त्यांनी कसं लेबरर्स म्हणजे आपल्या कारखान्यात काम करणारे लोक ते पण आपण शनीच्याच अंडर धरू शकतो की नाही. तर मग ते समजा ह्यांनी खूप असं मोठ्या मोठ्या ऑर्डर घेतल्या आणि कामगार कधी संपावर किंवा असं पण जाऊ शकतात ना. मग आपण त्या ऑर्डर्स कम्प्लीट नाही करू शकलो म्हणजे ते टाइम लिमिट असेल तर मग ते पैसे अडकणे किंवा पैशाचं फायनान्शियल लॉस. कारण कसं इथे गुरुची रास आहे ना, गुरुच्या राशीत शनी आहे, तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. पण हा शनी म्हणजे अष्टमात तसा म्हणजे त्यांचं काय म्हणायचं आयुष्यासाठी चांगला आहे. आणि हा शनी डिले करेल पण डिनाय नाही करणार. म्हणजे त्यांच्या व्यवसायाला स्टॅबिलिटी पण देण्याचं काम हा शनीच करेल. ओके मॅडम. येस येस. धन्यवाद. कारण तो स्वनक्षत्रात आहे, रेवतीमध्ये नाहीये. नाही ना, रेवतीत नाहीये. पण आपण मिनेचा म्हणून पण असं हो, मिनेचा म्हणून कधीतरी थोडस हे देणार, नुकसान देणार. आणि फायनान्सचाच आहे ना गुरुची रास. आणि ते होतच म्हणजे कुठल्याही व्यवसायात घ्या तुम्हाला कुठे ना कुठेतरी अपडाऊन ह्याच्याप्रमाणे गोचरीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे ते येतं. पण ते त्यांचं ते बरोबर हे करून, कारण रवी आणि बुध मुळात वृश्चिकेचे आहेत, त्यामुळे काही झालं तरी ती व्यक्ती परत उठून उभी राहणारी आहे. आणि तिथे मार्क्स पण छान आहेत ना मॅडम 30. आणि शिवाय हे सगळे इत्थशाल योगात आहेत ना, तो जास्त त्यांना फायदा खरं आता ताजिकमुळे तर पटकन आपल्याला लक्षात येते. फोटोग्राफी सारखं लगेच हे होतं. कुठे काय लॉस कुठे आणि पत्रिका कुठे तरते. इतके दिवस आपण बलवान कुठे होते काय होते इतकं हे करत होतो, तिथे आता पटकन आपल्याला 2 स्थानं पाहिली, केंद्र आणि पणपर. आणि ती नौकी लगेच हे होतं की कितपत
पर्सेंटेज कुंडलीचं कितपत आहे हे लगेच लक्षात. 4 हे आहेत ना म्हणजे ग्रह तिथे. नेपच्यून प्लुटो आपण धरत नाही, पण नेपच्यूनचा म्हणजे ते पण चांगलाच आहे ना. रवी बुधा बरोबर आहे. आणि ते गणपतीची उपासना करतात हे जातक. तर आपण असा तिथे नेपच्यूनचा अर्थ लावू शकतो. हर्षल जो आहे आपल्या कन्येतच आहे ना चांगला, म्हणजे नवीन तंत्रज्ञान पण वापरू शकतो. आणि समजा अप्स अँड डाऊन धनाच्या बाबतीत देऊ शकतो, नाही देणार असं काही नाही. प्लुटो पण त्यांना नवीन शोध त्यांना काहीतरी लावावंच लागतात ना. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी ते वापरून अजून त्यांचं काय म्हणायचं उत्पादन त्याचं वाढ कॉस्ट इफेक्टिव्ह होण्यासाठी. हा. आणि हा प्लुटो पण मला वाटतं मॅडम तसा चांगला. प्लुटो कसं एकदम ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो ना, आणि म्हणजे त्याची पण दृष्टी इथं सप्तमावर आहे. तर तसं न घेता आपण म्हणजे त्यांनी पण म्हणजे ह्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणजे मदतच झाली असं मला वाटतंय. कारण गुरु पण धनांशात आहे, प्लुटो पण उत्पन्नांशात आहे. हे लग्न उत्पन्नांशात आहे. 3 आहे म्हणजे तिथे किती हे झालेली आहे पत्रिका. चंद्र पाहिला तर तो सेनांशात आहे, मंगलांशात आहे, गुरु तर धनांशात आपण पाहिला. म्हणजे शनी जरी असला व्यात तरी तो अभयांशात आहे. म्हणजे तो जरी हे झाला तरी उठून उभा राहणार आहे ना. म्हणजे काही जरी प्रसंग आला तरी त्यातून अभयांश तुम्हाला बाहेर काढणार आहे. आणि नेपच्यून म्हटलं तरी तो अर्थांशात आहे. म्हणजे मग प्लुटो उत्पन्न म्हणजे कोणताच नाही, फक्त रवी उग्रांशात आहे थोडा आणि राहू तस्करांशात आहे. पण ते बिझनेस साठी मला असं वाटतं तो रवी व्यवसाय ठीक आहे ना, व्यवसायासाठी हवेच आहेत ते. आणि राहू हवा एक्सपोर्टर साठी पाहिजे. रवी तो दशमांश कुंडलीमध्ये दशम स्थानातच बसलेला आहे. हो आणि म्हणजे आम्हाला मी लावते ना, ती लावू का दशमांश? मला वाटलं हे ह्याच्याशी बोलतायत सगळे म्हणून मी नव्हती लावली. एक मिनिट मॅडम, सध्या शनीचं गोचर अष्टमातून चाललंय त्यांचा, शनीवरून शनी. तर सध्या काही प्रॉब्लेम्स म्हणजे लेबर किंवा फायनान्शियल असं होऊ शकतं. असं होऊ शकतं ना, होणार नाही असं नाही, होईल थोडंफार. त्याची इथून दृष्टी पण दशमावर आहे ना मॅडम, मूळची पण आणि आत्ताच्या शनीची, म्हणजे शनीवरून शनी चाललाय असं ना. आणि शनी अभयांशात तर कदाचित चांगले पण परिणाम. पण शनीवरून शनी आहे, शनी पण प्रस्थानात आहे, आता पण शनी पण प्रस्थानात आहे, गुरु पण मिथुनेत पण प्रस्थानात आहे. आता नाही, जेव्हा कर्केत हे होईल तेव्हा काही ना काहीतरी होऊ शकतं. तेच बोलू का मॅडम? शनी जरी फणफण स्थानात असला तरी तो वक्री आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. नाही पण आता आपला गोचरीचा शनी गोचरीचा आहे, पण त्यांच्या मूळ पत्रिकेत फणफण स्थानात असला तर आहे ना, मूळ आहे त्याचा काही गोचरीने जेव्हा आपण हे झालं वक्री असल्यामुळे. पण गोचरी थोडासा म्हणजे एवढा त्रास नाही देणार. नाही. पुन्हा एकदा ताजिक वर्ण सांगता का? बोला रसिका मॅडम, बोला, त्या जास्त चांगलं सांगतील. नाही, मुळात आपण पाहिले की केंद्रामध्ये काय तर इत्थशाल योगाला केंद्रात गुरु आहे, चतुर्थात रवी बुध आहेत आणि सप्तमात चंद्र आहे. 4 ग्रह केंद्रात असल्यामुळे तो इत्थशाल योग आहे. तो 3 स्थानं त्याने हे केलेली आहेत ना जास्त. इथे शुभ योग कोणता? चारी ग्रह शुभ केले. फक्त अशुभ काय तर गैरी कम्बुल आहे शुक्र आणि राहूचा. त्या वेळेला जेव्हा तुमचे तिथून हे होईल त्यावेळेला हे गोचरीने जेव्हा ग्रह येतील तेव्हा ते जास्त त्रासदायक करणार आहे. फक्त इथे एवढंच आहे की षष्ठात ग्रह आहे पण व्ययात नाहीये, म्हणजे तो तिथे काही होणार नाही, पण तिथे गोचरीने आल्यानंतर होईलच. त्रास होणारच आहे. गोचरीने शनी आता मेषेवरून जाईल तेव्हा थोडा त्रास होऊ शकतो, राहूवरून शनी गेला तर ना. हो, मग तेव्हाच त्रास होणार आहे. आणि परत गोचरीने गुरु सुद्धा जाणार आहे ना कर्केमध्ये. त्यावेळेला कर्केत जेवढा काळ गुरु असेल त्यावेळेला तो अपक्लिन मध्ये असणार आहे. इकडे मंगळ आहे ना, म्हणजे
6 12 झालं ना मग तो आहे गैरी. मग समोर ते समोर होईल आणि हे समोर होईल ना, म्हणजे चारही ऑपरेट होतील त्यावेळेला. होय. 3 6 9 12 चारही स्थानं ऑपरेट होतील त्यावेळेला काहीतरी होतील. म्हणजे काही ऑपरेशन वगैरे होऊ शकतं का मॅडम मंगळामुळे? नाही ऑपरेट म्हणजे ऍक्टिव्ह होतील ऑपरेशन नाही ऑपरेशन म्हणजे ऑपरेट होतील ते, म्हणजे बलवान होतील ते ग्रह. ऑपरेट होतील, पण आता शनी जर मेषात गेला तेव्हा त्याची दशम दृष्टी मंगळावर राहील आणि तिसरी दृष्टी बुधावर म्हणजे लाभस्थानावर राहील. मग मुळात शनी नीचेचाच होणार आहे ना, आणि राहू तिथे आहे हेच आहे की दोन्ही स्थानं काही ना काहीतरी त्रासच देणार आहेत, तिथे चांगली फळं नाही मिळणार आहेत ना. हो बरोबर. आणि राहू केतू ऑलरेडी तिथे आहेत. हो. आणि शुक्र हा व्यवसायाचा कारक आहे. गुरु जेव्हा कर्केत जाईल तेव्हाची गोष्ट बोलते मी. तेव्हा अपक्लिम मध्ये येणार आहे ना मॅडम. इकडे षष्टात मंगळ ऑलरेडी आहे ना. आहे ना, तेच ना. म्हणजे चारही मी तेच म्हणालो 3 6 9 12 चारही स्थानं बिघडणार आहेत त्यावेळेला. आणि मग तिथे परत तो आहे, पण तिथे एवढंच आहे की तो कमी आहे. कर्केत गुरु कमी राहणार आहे आणि त्यातही काही वेळ वक्री आहे. वक्री आहे तेव्हा मार्गी असणार आहे तेवढ्याच. हो बरोबर. कारण तो मॅडम एक विचारू का? सिंह आणि मागे पुढे होतोय ना खूप. सुरेखा मॅडम, तुमचं माईकचा आवाज कोणाचं जरी माहिती त्यांच्याच येत होतो. काहीतरी इयरफोनचा प्रॉब्लेम आहे का? हा बोला. मॅडम मी विचारू का? ऐका ना, आता चंद्र केंद्रात आहे म्हणजे इतिशाल योग झालेलाच आहे. पण आता जेव्हा गुरु गोचरीनी कर्केमध्ये येणार आहे आणि मग तेव्हा गैरीकंबूल योग होणार आहे, कारण मंगळ आणि गुरुचा. पण मग त्यांना म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो ना आता थोडाफार, कारण चंद्र केंद्रात आहे ना म्हणून. का नाही तसं काय? शुक्र तिथे आहे, शुक्राच्या तिथे तो तिथूनच होणार आहे ना, 3 9 मधूनच होणार आहे. म्हणजे तिथेच व्यवसायाला काही ना काहीतरी हे होणार आहे, हे निश्चित. डाऊनफॉल होऊ शकतो किंवा काही आणि शनिवार आताचे सगळे आपण प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि या युद्धामुळे सगळे व्यवसायाचे हे पण बदलतायत ना नॉब्स. कधी काय बदलू शकेल, कधी काय हे होईल, ते कुठे होऊ शकतं ना त्यावेळेला. एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये होऊ शकतं त्यावेळेला. एक्सपोर्ट थांबेल. प्रोडक्शन मध्ये पण असं कमतरता येऊ शकते. हो येऊ शकते. आणि मला काय वाटलं, जरी ते तसं झालं तरी चंद्र हा केंद्रात असल्यामुळे तसं काही होणार नाही असं मला वाटलं. गैरीकंबूल योग होईल मध्ये ते असू द्या मॅडम, पण इकडे आपण गोचरीनी हा गेला ना गुरु, मग हे 6वं स्थान आणि व्ययस्थान म्हणजे 12वं हे ऑपरेट झालं ना, मग इथे गैरीकंबूल झालं तर त्याचा परिणाम होणारच ना परत काही ना काही. मुळात 3 9 मध्ये होणार आहे आणि त्याच्यात प्लस पॉइंट परत 6 आणि 12 मध्ये पण होणार आहे. त्यामुळे तो जास्त डबल मारकेश आपण कसं म्हणतो, डबल मारक होणार आहे. डबल गैरीकंबूल झाल्यामुळे त्यावेळेला तर नक्कीच त्रास होणार आहे. जोपर्यंत कर्केमध्ये जो काय 2-3 महिने मार्गी आहे तेवढा. आणि शनी राहू पण वक्री असताना पण गुरु काही तिथे हे नाही करणार, अंमल नाही करणार. पण तो वक्री आहे तर त्रास देणारच आहे. गुरु जास्त त्रास देणार. मार्गीपेक्षा वक्री असेल तर तिथे थोडा जास्त त्रासदायक करणार. मॅडम आपण असं म्हणू शकतो का की गुरु हा लग्नेश व्ययात जाईल तेव्हा तो मंगळाला बघेल, म्हणजे तो हार्टचा त्रास किंवा आईला त्रास असं म्हणू शकतो का आपण? आपल्या पारंपरिक मध्ये म्हणू शकतो. पारंपरिक मध्ये म्हणू शकतो ना. आणि त्याची पंचम दृष्टी चतुर्थावर राहील. होय. चतुर्थावर दृष्टी तशी चांगली आहे, सूर्य बुध ऑलरेडी आहेत ना तिथे.
बोला, आज घोडके सर वगैरे नाही आलेत का? मॅडम, हा बोला. चतुर्थ स्थानाला पण त्रास होणार, कारण ती मंगळाची रास आहे ना तिथे. मग तृतीया, दशमेश, भाग्येश आणि चतुर्थेश, त्यात सगळ्या घरांना त्रास होणारच ना, कारण तेव्हाच गैरीकंबूल योग होणार आहे ना, त्यामुळं. कुणीच बोलत नाही. झालं वाटतं सगळ्याच सगळं सांगून. आपल्याला ते सगळं साहजिक सांगून पण झालं माहिती की मॅडम पडलेलं आहे, आता? पारंपरिक पण माहिती पडलं आणि सरांनी केपी घेतल्यामुळे काही गोष्टींची अधिक ते फळं आपल्याला बघायला असेल. पण त्याचा समग्रपणे चर्चा होते, तर ती पत्रिका पण इतकी सुंदरपणे हे होते, क्लिअर होते याच्यात. केपी मध्ये जर बघितलं ना सर आपण, तर म्हणजे कस्प जी कुंडली पाहिजे म्हणजे ना, कर, तर तिथे सगळे चांगले आहेत, राहू केतू नाहीयेत. पण राशी कुंडलीचं म्हणजे ते भावमध्य ते जर बघितलं तर तिथे मात्र मंगळाला राहूचा सबलॉर्ड मिळाला आहे. तर त्याच्यामुळं इथे थोडस होऊ शकतं काही. मंगळाला आहे, शुक्राला पण आहे, मग बाकी चांगलेत सगळे. पण इथे आता राहू सबलॉर्ड म्हणजे आपण हे म्हणतो, पण ऍक्च्युअली एक्सपोर्ट साठी किंवा एक्सपान्शन साठी चांगलं नाही एक्सपान्शन साठी असं मला वाटतंय बरं का. म्हणजे नक्की नाही. शुक्र पण, कारण शुक्र तर मेन इथे ह्या बिझनेसचा कारकच झाला की नाही, वस्त्रांचा म्हणजे गारमेंट्सचा, लक्झरियस वस्त्रांचा असं. पण म्हणून पण आता इथे राहू आपल्याला, आपण असं म्हणजे सरांनी हे करताना आपण म्हटलं ना की राहू आला की थोडस प्रॉब्लेम तर देईल नो डाऊट, पण एक्सपोर्ट एक्सपान्शन साठी मला असं वाटतं की तो पण देऊ शकतो ना चांगला रिझल्ट. मॅडम, सामान्यतः राहू केपी गुरुच्या मध्ये आहे ना. हा बोला सर. हा राहू गुरुच्या नवम दृष्टीमध्ये आहे ना, त्यामुळे तिथे त्याचा राहूचा जो इफेक्ट आहे नाही तो ना, तसा. पण गुरुची जरी नवम दृष्टी असली ना सर, पण ज्यावेळेस गुरु त्या राहूच्या मुखात बघतो, तर त्यामुळं तिथे तसा त्याचा फारसा फायदा होईल असं नाही आपण हे करू शकत. म्हणून तर मी तिथे तुम्हाला त्यांचे पैसे राहू अडकले काही वेळेस किंवा अप्स अँड डाऊन असं पण होऊ शकतं ना. आणि शिवाय मंगळ पण आहे ना केंद्रात, म्हणजे मंगळाची पण चतुर्थ दृष्टी आहे, दोघांची पण आहे ना. म्हणजे मंगळ पण D1 मध्ये ऑलरेडी राहूच्या मुखात बघतोय आणि गुरु पण राहूच्या मुखात बघतोय. बरोबर. येस मॅडम. आता मॅडम मॅडम सप्तमातून राहूचं भ्रमण चाललंय ना. हा बोला मॅडम. नाही, गोचरीनी पण राहूचं भ्रमण सप्तमातून चाललेलं आहे चंद्रावरून, आणि गुरुची 7वी दृष्टी म्हणजे तिथे पण राहूच्या मुखात आली ना. होऊ शकतं ना तिथे पण. म्हणजे क्लायंटचं असं कमी जास्त आपण म्हणू शकतो ना, जो एकदम मास कन्झम्पशन मध्ये होत होतं तर ते थोडस कमी येऊ शकतं. गोचरीच्या गुरुची पण 9वी दृष्टी राहूच्या मुखात आली परत. मेन याच्यात. येस. आता बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन तर होणार, पण म्हणजे चांगलं त्यांचं स्वतःच युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंगचं. आणि शुक्राचा सब राहू आहे, म्हणजे शुक्र राहूच्या सब मध्ये आहे नाही का. आहे ना, शुक्र आणि मंगळ आणि राहू शुक्राच्या सब मध्ये, सब मध्ये आहे. राहू शुक्राच्या सब मध्ये, शुक्र राहूच्या सब मध्ये. हे तसं परिवर्तन आहे त्यांचं. आज माधुरी मॅडम नाही आहेत का? एकदा D10 दाखवता का मॅडम? हो दाखवते, एक मिनिट.
बुधीच असेल बहुतेक. हा बघा इथे वृषभ लग्न आलंय. वृषभ लग्न आणि आलंय सूर्य इथे. अमात्यकारक चांगल्या ह्याच्यात आहे. कुंभ इथे राशीचा पण हे सूर्य. जरी अष्टमात असले तरी चांगले ना. गुरु कॉटनचा कारक, मग शुक्र वस्त्राचा आहे. मंगळ म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट साठी पण असं चांगला आहे ना तो. बरोबर. ते चंद्र तंत्रोद्योग. दक्षिणेचा, तो पण चांगला म्हणजे व्यापारी राशी. येस सर. येस मॅडम. शनी पण लाभाचा कारक आहे. शनी म्हणजे D10 मध्ये लाभात गेलेला आहे ना. हो गेलाय. आणि कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे बुध त्याच्या षष्ठ स्थानात आलेला आहे म्हणजे तिथे. त्याच्यामुळे लोकांना ते सेवा म्हणजे तशाच प्रकारचा त्यांचा बिझनेस आहे ना. D10 मध्ये राहू स्पष्ट दिसला ना, विदेशाची त्याचा संपर्क. त्याच्यामुळे मग आपण म्हणूनच या वर्ग कुठल्या बघतो ना सर. D1 मध्ये जे आपल्याला झालंय ते D9 D10 आता व्यवसायासाठी म्हणून D10 बघतोय. तर कन्फर्मेशन आपल्याला या वर्ग कुंडल्यांवरनं मिळतं. आणि समजा आता आपण म्हणजे मॅरेजच्या संदर्भात बघत असतो तर आपण D9 वरनं कन्फर्म केलं असतं. येस मॅडम. मॅडम हा इथे D10च्या चार्ट मध्ये मी जरा मध्ये थोडा वेळ बाहेर पडले होते, त्यामुळे माझं मधलं चुकलं. पण असू दे, फक्त मला इथे एवढंच जाणून घ्यायचंय की ही D10ची कुंडली आहे आणि इथे षष्ठ स्थानामध्ये केतू आणि बुध आलेला आहे. हा त्याचा नेमका अर्थ आपण काय घ्यायचा? आता हा बुध कोण आहे बघा, धनेश आहे आणि हो. पंचमेश पण आहे. म्हणजे धनेश आणि पंचमेश षष्टात गेले. म्हणजे आपण 6, 8, 12 मध्ये कसं ग्रह गेल्यानंतर थोडस हे होईल ना. म्हणजे आता समजा धनाच्या बाबतीत बघितलं तर म्हणजे आणि व्यापाराच्या बाबतीत थोडं काहीतरी, आणि केतू पण आलाय ना थोडा, तर त्याच्यामुळं व्यापाराच्या बाबतीत काहीतरी कमी जास्त होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो ना. पण मग पंचमेश बोला. पंचमेश जर षष्ठात गेलेला आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने धनप्राप्ती असा नाही का अर्थ घेऊ असं शकत पण आपण? होईल ना. पण केतू पण आहे ना मॅडम तिथे. हा केतू म्हणूनच व्हरायटी ऑफ जॉब असं किंवा व्हरायटी ऑफ प्रोडक्शन. त्यांचं सध्या चंद्र पण आहे ना बुधाच्या राशीत. बुध पण अनेक व्यवसाय देतो ना. पण 2 पेक्षा अनेक 3 व्यवसायामध्ये ह्यांचं मॅडम कॉटन आणि तेच पण त्यातलेच काही प्रकार जे आहेत ना. बुध म्हणजे 2-3 जे येतात आणि परत तो बुध आहे म्हणजे पंचमेश आहे, तो गेलाय परत शुक्राच्याच राशीत ना. पुढेच गेलेला आहे. त्यामुळे वस्त्राचा जो व्यवसाय आहे तो तिथे इंडिकेट होतो. फक्त केतू असल्यामुळे कुठे ना कुठेतरी हे होणारच आहे. डाऊन होईल ना. आणि ते आहे ना, म्हणजे आपल्या D1 मध्ये सुद्धा चढ उतार दिसतातच आहे. इथे सुद्धा चढ उतार दिसणारच आहे. राहू व्ययात आहे, तो सुद्धा म्हणजे एक्सपोर्ट साठी चांगला झाला इथे, पण तोही कुठे ना कुठेतरी त्रासदायक होणारच आहे. हे असं नाही. आणि इथे षष्टे शुक्र आहे ना मॅडम, तो अष्टमात. इथे पण परत विपरीत राजयोग झालाच आहे. विपरीत राज आहे झालेलाच आहे. पण इथे एक्झॅक्ट तिन्ही ग्रह तिथे एकत्र आलेले आहेत. ते चांगलं आहे. गुरु स्वदशांशी मंगळ आणि शुक्र, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने, आणि रवी दशमात. तो अमात्यकारकच दशमात आला आणि शिवाय शनीच्या राशीत आलाय, ते पण चांगलं. त्यामुळे ते व्यवसायाच्या दृष्टीने चांगली आहे. आणि हे होणार, चढ उतार तर आहेतच, ते दिसतात. कॉम्पिटिशन मेजर फेस करायला लागली असेलच, पण आहे ना, गुरु शुक्र कॉम्पिटिशन मंगळाच्या युतीने असणारच आहे.
पण हे 3 ग्रह गुरु शुक्र मंगळ एकत्र असल्यामुळे त्या कॉम्पिटिशनला फेस हो करण्याचं त्यांना करेज आणि त्यांना जे म्हणतात ना फायनान्शियल हो सपोर्ट आणि सेल्फ विल त्याचं ते पण चांगलं तिथे मिळालं असतं. हो त्याच्यामध्ये ते अष्टम स्थान हे काही वेळा गूढ स्वरूपाचं पण म्हटलं जातं ना, म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये फेस करण्यासाठी आपली जी चाल असते समोरच्या लक्षात नाही आली पाहिजे किंवा आपण त्याप्रमाणे डावपेच प्लेसमेंट करता आली पाहिजे. नाही तसं डावपेच डावपेच हा हा डावपेच डावपेच त्यामुळे ते गुरु तिथे असल्यामुळे ते चांगलं विजडमफुल काम झालं असेल तिथे किंवा त्यांना ते सपोर्ट शनीची मिळाला पण असेल. दृष्टी आहे तिथे असं येस बघितलं तर शनीची दृष्टी पण येते ना 10वी. हो हो सुंदर पत्रिका D10 मध्ये पण मस्त क्लिअर होते पत्रिका. छान होते. D10 वरून पण चांगलं, D1 मधूनच मुळात होऊन जातं. हो हो सूक्ष्मांश म्हणजे नवमांश पण चांगले आहेत आणि आणि षष्ठात D10 मंगळ आहे ना, हम्म. मंगळ उच्चेचा आहे ना तो आणि भाग्येश आहे, हो त्यामुळे शत्रूवर मात करणं जे आहे करणार. ना येस येस करणार. शत्रू असणार पण ते मात करणार. त्याचा मात करणार, कारण मंगळ उच्चेचा आहे तिथे होय. आणि तो भाग्येश आहे आणि चतुर्देश पण आहे ना. हम्म. हो ना. आणि जी त्यांनी स्वतःची फॅक्टरी किंवा असं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्वतःच असणं, तर हे पण हो मंगळामुळे पण पॉसिबल हो झालंय हो ना. हम्म. हो हो काय करूया मग, थांबायचं का? जर सगळ्यांचं सगळं बोलून झालं हो, असेल तर. कोणाला बोलायचं असेल तर आज आपल्या पोद्दार मॅडम नाही दिसत आहेत, नाहीतर मग त्या म्हणजे अजून डिटेल म्हणजे आता सगळं झालंय, आपणही सगळ्यांनी तुम्ही पण सांगितलंच आहे नो डाऊट. ताजी झाली एक अजून एक आ? करू का? एक अजून एक विचारू का? D1 मध्ये सप्तमात चंद्र आहे आणि आता D10 मध्ये पंचमात चंद्र आलेला आहे बुध राशी बरोबर. तर ह्याप्रमाणे असं विचार येऊ शकतो का की यांच्या व्यवसायामध्ये यांना स्त्री तत्वाची जास्त साथ मिळाली असेल किंवा त्याचा त्यांना फायदा घेता आला असेल. चंद्र म्हणून चंद्र म्हणताय असल्या का तुम्ही? चंद्र हा स्त्रीवाचक ग्रह म्हणून. होऊ शकतं ना, पण इथे चंद्र कसं आपण क्लायंट्स पण म्हणू शकतो ना सर, तिथे सप्तम अच्छा नेटवर्क क्लायंट्स बरोबर ओके नेटवर्क ओके. तर म्हणजे ते त्यांचं त्या क्लायंटची जे रिलेशन म्हणजे कुठलाही व्यवसाय नॉट ओनली हा आपला सुद्धा येस करायचा असेल तर आपल्याला ते आपण म्हणतो ना की आपले क्लायंट म्हणजे आपण एक देव मानून चालतो ना, म्हणजे त्यांच्याशी हो. आपले रिलेशन्स चांगले असेल तर ऑटोमॅटिक आपल्या व्यवसायाची वृद्धी होणार ना असं. येस मॅडम येस येस ते खूप स्ट्रॉंग दिसतंय D1 वरूनच, म्हणजे त्यांचं येस ते येस रिलेशन मॅडम असं जनतेशी म्हणा किंवा क्लायंटशी कसंही म्हणा तुम्ही. बरोबर येस. सप्तमातला चंद्र म्हणजे जनसंपर्क हा आणि लोकप्रियता या 2 गोष्टी दाखवतात. मॅडम दशमातला सूर्य त्याचं थोडं एक्सप्लेन करा नंतर. कुणी पण बोला तसं काही नाही. इथे D10 मध्ये म्हणताय का? हो हो मग तो हे अमात्यकारकच आहे ना मॅडम. जेमिनी मध्ये अमात्यकारक म्हणजे ह्याचा कारक झाला ना कर्माचा, म्हणजे कर्मस्थानाचा, मग तोच मेन इथे आला ना, मग चांगला आला ना, शिवाय शनीच्या राशीत आलाय, दशमातच आलाय, दिग्बल प्राप्त झालंय. बघा सरोज मॅडम तुम्ही काही अजून आहे ना प्रकाश टाका. सांगा अजून सांगितलं तरी चालेल. रसिका मॅडम तुम्ही सांगा नाही त्यांना. नाही, एक मुख्य एक आहे याच्यामध्ये की कर्मबिंदू जो आहे तो येणारे लाभात. हो हा आणि तो पूर्वा नक्षत्रात येणार आहे. दोघांमध्ये येतोय. नाही नाही, चंद्र आपला याच्यात आहे ना, पूर्वा नक्षत्र येणार ना, याचा हा पूर्वा भाद्रपद आहे ना, होय ते पूर्वा होय नक्षत्र येणार आहे. मग ते आलं लाभात, तर बुधाच्या याच्यात आलं ना, म्हणजे कर्मबिंदू बुधाच्या राशीमध्ये आहे, म्हणजे तिथे व्यापार नक्कीच आहे. मिथून आहेत. कर्म कुठे आहे? हो, कर्म व्यापारातूनच आहे ना. नाही ह्या मॅडम काय विचारतायत आपल्या सरिता मॅडम, की आपण D10 लावली आहे ना, तर इथे हा जो सूर्य आहे ना अमात्यकारक, हा दशमात आहे, म्हणजे त्यांना त्याचं हवं होतं, तर मी त्यांना तसं सांगितलं इथे एक तर दिग्बल प्राप्त झालंय, हा सूर्य दिशाबल अमात्यकारक आहे, शनीच्या राशीत आहे, तर मग म्हणून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही सांगायचं नाही, रवी तर आहेच ना, मुळात हा कारकच आहे ना, दशम चांगला आहे. हा, स्थानाचाच तेच. कारक आहे, आणि तिकडे त्यामुळे तर रवी त्याची तुम्हाला देणार. दृष्टी आहे ना इकडे, म्हणजे हो D1 मध्ये हो दशमावर दृष्टी आहे आणि इथं दशमावरती ऑलरेडी दृष्टी. दशमात आहे. हो. आणि शनीची राशी ती कुंभरास आहे, त्यामुळे उच्च पदाला नेणारच आहे ना. नेणार नेणार ते हो, लेक्चर नेणार, नक्कीच नेणार.
नाही, म्हणजे एका म्हणूनच म्हटलं की उंचीवरती. सूर्य तिथं असल्यामुळं त्यांनी मॅन्युफॅक्चर केलंय का, असं काय आहे का? हो 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 सूर्य तिथे म्हणून मॅन्युफॅक्चर, आणि मॅन्युफॅक्चर कुठे लग्नी गुरु सीएचा D1 मध्ये आहे ना, हो, तो हो. त्याला जास्त पूरक आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग. षष्ठातला मंगळ पण गुरु, हो. हो मंगळ आणि परत रवी बुध मंगळेच रवी बुध मंगळाच्या रवी राशीत. बुध आहे, त्यांची दशमावर दृष्टी आहे, म्हणजे व्यवसायाचं मंगळाची होतं. रास चतुर्थात आहे ना, तिथे पण स्थावर आहे ना तुमचं. हो हो मंगळाच्या राशीत आहे रवी बुध, स्थावर तुमचं स्वतःच असणारच ना. असणार आणि आणि परत मंगळ कोण आहे तर मंगळ षष्ठात कालपुरुषाची आहे, म्हणजे मकर तिथे रास आहे भूमी मॅडम. आहे, शनीची रास मकर आहे, म्हणजे तिथे पण तुमचं स्थावर आहे. भूमी तर नक्कीच आहे ना. आहे. मकर रास आहे म्हणल्या की भूमीवरती जे काय उद्योग असेल तर भूमीवरती असणार आहे ना, म्हणजे कारखाने भूमीवरतीच असतात ना. त्यामुळे रवी बुध मंगळ षष्ठ स्थान आणि रवी बुधची दशमार दृष्टी, त्याच्यामुळे स्वतःची वास्तू स्वतःच्या याच्यात कंपनी, याला ते 3 ग्रह जास्तच म्हणजे बुध व्यापाराचा म्हणून कारक, रवी सगळं देणार आहे म्हणून, आणि मंगळ कारखान्याचा कारक. तिथलं इंजिनिअरिंग काय जे तिचा काय पण असेल रोल आहे मॅडम टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये. ते सगळं आहे. बोला काय म्हणताय शिंदे मॅडम? गुरुचा पण म्हटलं याच्यामध्ये आहे रोल ना, आहे. रोल आहे ना. आहेच ना, आहे ना. उत्पादन करण्यासाठी लार्ज स्केलवर हे तर आहे, हो. वस्त्राचा म्हणजे कॉटनचा पण कारक आहे ना गुरु. हो, आणि उत्पादन वाढवणे, निर्मिती वाढवणे. तेच हो. आणि ह्या व्यवसायाला म्हणजे कसं शुक्राच्या राशी पण महत्वाच्या आहेत ना, तर ती शुक्राची म्हणजे स्थिर तत्वाची रासच दशमात आली आहे ना D1 मध्ये. शिवाय शनीची दृष्टी आहे त्याच्यावर. स्थिर राशीच आहेत केंद्रात, काय प्रश्न नाही ना. हो ना, हो ना. सगळ्या स्थिरच येणार नाही, एक आली की हो बाकी. तेच ना. त्यामुळे मुळात स्थिर तत्वाचीच पत्रिका आहे. जे काय मिळणार ते तुम्हाला स्थिर मिळणार आहे. शनी फक्त उशिरा देणार होता, ते आता उशीर होऊन सगळं मिळालेलं आहे. मिळालं आता, म्हणजे असं त्यांचं काय म्हणायचं, चांगल्या स्टेबल लेवल चालू आहे, स्टेबल चालू आहे. फक्त हे गोचरीने काय असेल ते अपडाऊन्स येणार, एवढंच. ते तर येतच आहे. मॅडम, हा पारंपरिक व्यवसाय होता वडिलोपार्जित का यांनी एस्टॅब्लिश केला? ते मला नक्की नाही माहित, पण बहुतेक यांनीच इस्टॅब्लिश केला असावा असं वाटतंय. ते नाही निश्चित मला सांगता येणार मॅडम. वडिलांचाच असावा असं वाटतंय. तुम्ही सांगा ना, तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल तर तुमचं मत पण सांगा ना मॅडम, भिडे मॅडम. वडिलोपार्जित असावा असं वाटतंय, कारण लग्नात सिंह रास आहे आणि तो चतुर्थात आहे रवी. अच्छा, आणि त्याची दृष्टी दशमावर आहे म्हणून म्हणताय का तुम्ही? म्हणून असू शकतो असं वाटतंय मला. लग्नेशाची दशमावर परदृष्टी. नाही, पण पैतृक संपत्ती जे काय असतं ते शनी येते ते, मला नाही वाटत ते आपली मीन राशीचा शनी असल्यामुळे ती शक्यता कमी वाटते तशी जलतत्वाच्या राशीमध्ये वाईट होते. हे पण वडिलोपार्जित व्यवसाय रवीवरून पाहतात ना. ते नाही येणार. 1 2 3 4 5 असा विषय येऊ शकतो. मग सूर्याची 5वी दृष्टी असते का? 1 2 3 4 5 सप्तम राहील ना दशमावर. दशमावर डायरेक्ट म्हणतायत सर ते. हे काय इथून सूर्य आणि बुध दोघं पण दशमाला बघणार की नाही 7व्या दृष्टीने. आणि त्या म्हणजे आपल्या भिडे मॅडम म्हणतात शिवाय लग्नेश पण रवी आहे, त्याची दृष्टी पण दशमावर आहे, म्हणून वडिलोपार्जित असू शकेल का? मॅडम मला पण वाटते वडिलोपार्जितच असेल. पैतृक संपत्ती अष्टमावरून बघतात ना पण आपण. हा, ते वारसा हक्काचं ना. पैतृक म्हणजे काय म्हणतो वडिलोपार्जितच असणार, कारण ते घर आहे ना, घराचं स्थान आहे ना चौथं.
आणि तिथं सूर्य बसलाय. त्यामुळे वडिलोपार्जितच व्यवसाय त्यांनी पुढे नेलाय, म्हणजे वाढवलाय असा. तुम्ही सांगा आमचं काही चुकत असलं तर. नाही नाही, काही चुकत काही नाही. सांगा ना तुम्ही. काही मुद्दे जे आता भिडे मॅडम तुम्ही बोलताय तर मला पण ते नव्याने वाटतात, पण म्हणजे वाटतायत असं. रसिका मॅडम तुम्ही थोडं सांगा, कारण जे जास्त मॅडम पत्रिका बघत असतील ना तर त्यांना मॅडम मी बोलू का? हो, बोला 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 मॅडम. हे खरं तर जे हे म्हणतायत ना की वडिलोपार्जित असेल, हे बहुतांशी असावं. कारण विपरीत राजयोग जेव्हा हा खाली झालेला आहे षष्ठ स्थानाचा ह्याच्याकडे अष्टमाशी, आणि अष्टमातल्या शनीची दशमावर दृष्टी आहे. त्यामुळे वडिलोपार्जित त्याचा धंद्याचा हे त्याचा लाभ ह्या जातकाला झालेला आहे. आणि हे म्हणतात तसं लग्नेश चतुर्थात बसलेला आहे आणि चतुर्थेशाचा स्वामी हा वृश्चिक आहे. म्हणजे वृश्चिक राशी पुन्हा अष्टमाशी संबंधित. तेव्हा हा जो वडिलोपार्जित धंदा आहे त्याचा त्याला लाभ झालेला आहे असं होऊ शकतं. जे आता ह्या बाकीच्यांनी अँगल दिल्यामुळे मलाही ते मत जास्त योग्य वाटतं. ठीक आहे ना, असेल. हो, धन्यवाद हळदणकर मॅडम. खूप छान लक्षात आलं हे. आता असं असू शकणार. थँक्यू. हॅलो मॅडम. हा, बोला बोला. असू शकतं, कारण षष्ठेश आहे ना तो अष्टमात आहे. षष्ठेश शनी अष्टमात गुरुच्या राशीला, आणि अष्टमेश परत लग्नामध्ये आहे सिंह राशीला, आणि लग्नेश सूर्य हा चतुर्थात आहे वृश्चिक राशीला, आणि परत वृश्चिकचा चतुर्थेश हा षष्ठात आला. म्हणजे तो वडिलोपार्जित पुढे पुढे त्यांनी बिझनेस पुढे पुढे नेला असेल. आणि त्यांचं दोन्ही भाग्येश चंद्रापासून नवम स्थान आणि लग्नापासून नवम स्थान हे चांगले आहेत. म्हणजे त्यांचे जे स्वामी आहेत मंगळ उच्चीचा आहे, शुक्र पण स्वराशीचा आहे, आणि त्यांचं चंद्राच्या पुढे शनी राहू असल्यामुळे त्यांना मेहनत भरपूर घ्यावी लागली असेल. परत त्यांचा पंचमामध्ये गुरु आहे, तो पण लग्नात आहे. कदाचित त्यांचं शेअर मार्केटिंग मध्ये पण असतील, म्हणजे इंटरेस्ट असेल त्यांचा. कारण नवम स्थानामध्ये नवमाश कुंडलीमध्ये पण चंद्र पंचमात बसलेला आहे. त्यामुळे त्यांचं शेअर मार्केटिंग मध्ये पण इंटरेस्ट असणार. आणि कुंडली फार छान आहे त्यांची बिझनेस साठी. घरातनं त्यांना सपोर्ट चांगला मिळालाय. मॅडम सॉरी मी जरा एक्साइट होतो, प्लीज. हो हो हो, थँक्यू. झालं ना की मग टाकेल, मग बघा तुम्ही. आता झालंच आहे जवळ. हा, ठीक आहे. थँक्यू थँक्यू. ओके ओके, वेलकम. आता याप्रमाणे असा विषय आला पुढे की ह्यांचा हा व्यवसाय वडिलोपार्जित असेल का. त्याप्रमाणे ह्यांनी हा व्यवसाय जर वडिलोपार्जित पुढे घेऊन आले असेल, आता त्यांचं वय अंदाजे 60च्या आसपास आहे पुढे, 58, म्हणजे ते पण सिनियर सिटीजनच्या रेंजला झाले, तर त्यांचा हा जो व्यवसाय आता अशा प्रकारे अजून पुढे घेऊन जाण्यासाठी ती लिगसी आपण म्हणतो ना, ती व्यावसायिक सगळी परिस्थिती, तर ती आपल्याला इथून आता बघता येऊ शकते का पुढे. त्याच्यामुळे त्यांचं पुढचं डेव्हलपमेंट किंवा त्यांच्या फॅमिलीच्या माध्यमातून असं काही, मुलांच्या ना संततीच्या माध्यमातून असं काही लक्षात येऊ शकतं. तिकडे D10 मध्ये तो चंद्र होता याचा, म्हणजे कन्येचा होता की नाही काय. पंचमात होता ना तो. कन्येचा पंचमामध्ये चंद्र होता इथे, बरोबर, D10 ला. त्याप्रमाणे असं म्हणू शकतो का. असं वाटतंय मला. एवढा पुढचा नाही विचार केला अजून. मॅडम माझ्या मते एखाद्या वेळेस जर मुलं पुढे नेणार असतील हा व्यवसाय, असं त्यांना विचारायचंय की मुलं त्यांचे पुढे नेणार.
तर D7 बघितली तर होऊ शकतं ना, मुलांकरता आपण तीच बघतो ना D7. पण ती मुलांकरता बघतो मॅडम आपण. मुलांचा अच्छा. बिझनेस बघायचा असेल तर मग आता इथे म्हणजे आता मुलांची ती कुंडली, मग इथे आपण समजा D1चं पंचम स्थान कुठलं येतं, म्हणजे धनुरास येते. मी इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग ते तर कन्याच रास येते, कन्येचा हर्षल येईल ना. असं जर आपण केलं तर मुलाची कुंडली जसं काय आपण थोडा वेळ मांडतोय असं आपण हे केलं तर त्यांचं दशम स्थान म्हटलं तर द्वितीय स्थान येणार. हा द्वितीय इथे स्थान परत बुधाचंच आहे. हा पण कन्याच रास याच्यामध्ये पण संतती जरी आपण याच्यात धरलं समजा D10 मध्ये, तर संतती आहे म्हणजे तो पंचम स्थान आहे ना, पंचमेश आहे तो. तो पण पंचमेश बुध आहे. कन्येचाच आहे हा, ना. तर तो पण ह्याच्यात आहे म्हणजे तोही तिथून व्यवसायात म्हणजे तुळेमध्येच गेलेला आहे. आणि तिथेही विपरीत राजयोग आहेच आहे ना, षष्टेश परत तिथे हे आहे. आणि तिथे परत रवी जो आहे तो दशमात आहे. म्हणजे तिथे पंचमेश नेऊ शकतात त्याचा चतुर्थेश. तर तिकडे रवी आणि शनी आहे ना, म्हणजे रवी शनी हे दोघही म्हणजे रवी जो आहे दशमात रवी आहे. म्हणजे पुढचा त्यांचा उद्योग तो नेण्यासाठी, आणि रवी परत दशमेश कुठे आहे तर तो त्याच्या लाभात आहे. म्हणजे तिकडे ते पण पुढे त्यातून लाभ कमवायला सुद्धा हे आहे. काय तसं सांग हे होऊ शकतं, नाही असं नाही आपण म्हणू शकत. हे मारवाडी कुटुंब आहे ना मॅडम, मारवाडी या ते पुढे लोकांचं लहानपणापासूनच वंश त्यांना परंपरागत म्हणजे ते चालूच त्याच्यात राहतं. वेगळं करतील. आता समजा हे होजियर कॉटन करतात, हे अजून जास्त त्याच्यात ऍडिशनल करू वेगवेगळे शकतात. आणखीन ऍडिशनल करू शकतात. आणि आता पण ना, आपण असं मगाशी म्हटलं की शनीवरून शनी जातोय, पण ही डाऊनची स्टेज दिसत नाहीये मला. कारण लाभस्थानामधून गुरुचं गोचर चालू आहे. त्यामुळे गुरुची 9वी दृष्टी ह्याच्यावर, सप्तम स्थानावर, 7वी दृष्टी पंचम स्थानावर, हा योग सुद्धा त्यांना धंद्यासाठी चांगलाच आहे. शनीवरून शनीची जेव्हा गोचर चालू शनिवरून असतं, असलं नाही, मगाशी शनिवरून शनी जे आहे ना, पण शनिवरून शनी दोन्ही मूळचा शनी पण पणफर स्थानात आहे, पण तो वक्री आहे. तो तिथे नाही होणार. पण आत्ताचा जो शनी आहे, आता होऊ आता शकतोय. तो मार्गी आहे, म्हणजे तो तिथे नाही त्रास देणार. जेव्हा मेसेज जाईल, मेसेज जेव्हा आणि जाईल बऱ्याच वेळा मॅडम असा अनुभव येतो आपल्याला इन जनरल सुद्धा, की शनीवरून शनी जाताना शासकीय नोकरीत असणाऱ्या माणसांना प्रमोशन मिळतं, किंवा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आयुष्यामध्ये एक चांगलं वळण मिळतं. असंही होतं. आपल्याला नेहमी ते डाऊन कडे नेतो असं नाही. नाही. शनी 7.5 मध्ये जाताना जसं भलं करून जातो ना, खूप चांगली फळं देतो. तसं इथून पण शनिवरून शनी जाताना काही ना काहीतरी भलं करून निश्चित जातो. आणि तिथे मुलांचा विषय काढलात तेव्हा मी म्हटलं गुरु कुठे आहे, तर गुरु आता मिथुनेतून भ्रमण चालू त्या आहे. स्थानापासून परत लाभ भाग्यातच आहे ना, पंचमापासून भाग्यात आहे तो गुरु. आणि इथे जरी म्हटलं आपण D10 मध्ये, तरी पंचमेश आहे तो त्याचा स्वतःच्या धनस्थानात आहे. हा खूप मोठा फॅक्टर आहे की त्यांना पुढच्या पिढीला सुद्धा धंद्यामध्ये चांगले यश. पण तिथे परत तो बुधच आहे ना. आणि रवी शनी जे दशमात आणि लाभात आलेत ना, म्हणजे दशमेश लाभात, तर तिथे पण ते हे होऊ शकतात, पुढे नेऊ शकतात. भाग्येश आणि दशमेश लाभात. आणि पंचमी षष्ठात आणि षष्ठेत अष्टमात हा एक विपरीत योग आहे दशमामध्ये. आणि परत व्ययेश पण अष्टमात आहे, म्हणजे 2 विपरीत योग आहेत ते इथे. लग्न कुंडलीत जसं आहे तसं तिथे पण विपरीत राजयोग आहे, त्यामुळे ते चांगलंच हे होणार आहे. म्हणजे आपल्याला एक अभ्यासासाठी म्हणून चांगलं एक्सरसाइज मिळाला. पंचमेश षष्ठात, सप्तमेश अष्टमात आणि दशमेश लाभात असं बसलंय D10 मध्ये.
त्यामुळं व्यवसायाला खूप पूरक अशी पत्रिका आहे ही. त्यांना पण झाली, संततीला पण झाली. संततीला पण झाली. हो. व्हेरी गुड. हा बोला सर तुम्ही. मगाशी आतापर्यंत आपण त्यांचं व्यावसायिक सगळी उलाढाल किंवा व्यावसायिक त्यांची सगळ्या डेव्हलपमेंट विषयी चर्चा करत असताना बरीच माहिती आपल्याला मिळाली. याच्यामध्ये होता अजून एक वेगळा प्रश्न मला उभा करायचा आहे की त्यांच्या आतापर्यंतच्या वयोमानाप्रमाणे आणि कारकिर्दीप्रमाणे त्यांना कोणत्या व्याधींना सामोरं जावं लागलं असेल किंवा कोणत्या व्याधी येऊ शकतात असं काही चर्चा करू शकतो का आपण या होऊ शकते ना. हे बघा D1 मध्ये मंगळ आहे ना, तर मग मंगळ कसं उष्णतेचे विकार असं डायजेशनच्या बाबतीत, कारण षष्ठात आली ती. इथे अष्टमात शनी आहे, मग शनी काय देईल, शनीचे आजार होऊ शकतात की नाही, असं पण आपण म्हणू शकतो ना. ओके. आपल्या रसिका मॅडम, कारण षष्ठ अष्टम ह्याच्यावरनच बघणार ना आपण जास्त. हो ते आहे. गुरु शुक्र पण आहेत ना, आणि रवी म्हणजे मकर रास आहे, त्यामुळे कुठला तरी जो आजार असेल ना तो दीर्घकाळ शनीच्या राशीत देतो. शनीच्यामुळे आणि शनी आजार असू शकतात असं. शुक्र स्वतःच्या राशीत आहे, गुरु पण म्हणजे हे आहे. गुरु शुक्र हे डायबिटीस साठी पण महत्वाचे आहेत. त्यामुळे गुरु शुक्र जे आहेत ना, आणि आता तो कॉमन आजार झालेला आहे. आणि कसं खूप टेन्शन खाली पण असतात ना, म्हणजे व्यवसाय एवढा मोठा म्हटल्यावर त्यांनी मग डायबिटीस येणार. त्यामुळे किंवा मंगळ आहे, त्यामुळे तू काही म्हणजे समजा युरिनचे किंवा आपण जे उष्णतेचे विकार म्हणतात, फक्त ते दीर्घकालीन छोटा आजार असला तरी दीर्घकालीन राहतो, असंही थोडंसं होऊ शकतं. आणि शनीमुळे हाडांचे पण विकार होऊ शकतात ना, अष्टमात शनी त्यामुळं. आणि मीनेचा शनी आहे ना, म्हणजे पायाशी संबंधित पाय, संधिवात, हे ते या वयाला जी दुखणी चालू आहेत चालूच राहतात. धन्यवाद मॅडम, सुंदर. चला मग करूया बंद का बोलायचंय अजून कुणाला? हे मी काढते आता शेअरिंग. तर आहेत का? सरच काही सांगणार असतील तर. अजून तसं आता सगळ्यांनी सगळे सांगितले, पण सरांकडनं पण ऐकायला आवडेल. मला म्हणायचं, आपल्या तृप्ती कुलकर्णी नाही काही बोलल्या तुम्ही मॅडम, आहात का? मॅडम मगाशी 54 जण होते, आता 45च आहेत. भरपूर जण एक्झिट झालेत वाटतं. ठीक आहे, मग काय बंद करूया का? तर सरांना विचारून घ्या फक्त, काही बोलणार आहेत. सरांना एकदा विचारून. सरांचं काय म्यूट आहेत, दिसतायत मला वाटतं सर. आहेत पण ते त्यांच्या ह्याच्यात बिझी असतील कशात तरी. मी हे करते, सांगते सरांना की आमचं झालंय, आम्ही बंद करू. सगळ्यांचं कुंडली मांडली मॅडम. नाही, सगळ्यांनी चांगलं सांगितलं. नाही, अभ्यासासाठी तुम्ही फार सुंदर कुंडली आणली, त्यामुळे अतिशय वेगवेगळ्या प्रकारे विवेचन करताना ती कुंडली लक्षात आली, आणि ते अधिक लक्षात आल्यामुळे ते कसं मनाला एक वेगळा आनंद निर्माण होतो. ते फार छान वाटतं. धन्यवाद मॅडम. बिझनेससाठी एवढी मस्त कुंडली होती ना कळायला. होय मॅडम, आता या तारे सरांनी जसं आरोग्याचं विचारलं, तसं आता प्रत्येक कुंडलीमध्ये आपण थोडं थोडं आरोग्याचं पण घेत जाऊ. सगळ्यांना. हो, म्हणजे ते करिअर आणि आरोग्य हा दोन विषय फार महत्वाचे आहेत ना आत्ताच्या घडीला. आणि आता जो काळ आहे सध्याच्या घडीचा, जो आता म्हणतात ना सगळ्यांचे रिझल्ट किंवा न्यू डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनात असतो, तर तो आपण चर्चेमध्ये आणला तर आपल्याकडे अशा पत्रिका येताना आपल्याला ती माहिती मिळेल जास्त. त्यामुळे फारच धन्यवाद. छानच झाली पत्रिका. हो, छानच झाली पत्रिका आज, आणि सगळे विषय हाताळले गेले, सगळे छान सांगितलं सगळ्यांनी. ताजिक पण बघितलं, केपी पण बघितलं, सगळंच. म्हणजे असंच बघायला पाहिजे ऍक्च्युअली प्रत्येक कुंडलीला, तर त्याचं पण आपली रिव्हिजन होईल ताजिकची. हो, ते फार छान झालं. सगळ्याच प्रकारचा अभ्यास आपण जो करतोय तो विविधांगी आपल्या एका कुंडलीमध्ये वाचता येतो किंवा ते विवेचन समजतंय. त्यामुळे तपस्वी मॅडम, आपले फारच धन्यवाद. खूप छान आपण त्याचं विवेचन मांडलं ह्यामध्ये. सर काय शिकवतात ते कळलं नसेल ना, त्यांना सगळ्यांना कळतंय.
हे सगळ्या अँगलनी पत्रिका आपण घेतोय त्यामुळे. हो मॅडम, मला रसिका मॅडमला एक विचारायचा आहे प्रश्न. विचारू? ऐक ना, तू म्हणाली आता मंगळ षष्ठामध्ये आहे आणि शनी अष्टमामध्ये आहेत. पण जर षष्ठामध्ये अष्टमामध्ये पापग्रह असतील आणि मंगळ आणि शनी दोन्हीही राहूच्या सबमध्ये आहेत, तर अशा वेळेला ते आजाराशी लढण्याचं बळ देतात ना? हो, आता ते काय ते केपीचं मी नाही एवढं सांगू शकत. पण केपीचं सब नाही, राहू जे आहे पण पारंपरिक प्रमाणे जर षष्ठामध्ये पारंपरिक म्हटलं तरी हो ना, मंगळ आहे ना, मग तिथे जो ग्रह आहे आणि जी रास आहे ना त्याच्याप्रमाणे साधारण आपण आजार पण बघतो. आजार होतील, पण म्हणजे पापग्रह जर असतील तर ते तुम्हाला आजाराशी लढण्याचं बळ देतात ना? म्हणजे हो हो हो, मंगळ असल्यामुळे त्याला लग्नेश आहे, लग्नेश आहे ना तो कणखर आहे ना. हो, म्हणजे तेच ना, जरी झाला तरी त्याच्यातनं ते लवकर बाहेर येतील असं म्हणायचं. लग्नेश रवी आहे, लग्नामध्ये गुरु आहे आणि रवी आहे तो मुळात मंगळाच्या राशीत आहे आणि तो आरोग्याचा म्हणजे प्रतिकार शक्ती रवी देणार आहे. तर रवी काही कमजोर नाहीये, रवी कमजोर नाहीये, रवी बलवान आहे. त्यामुळे रवी नक्कीच त्यांना हे देणार आहे, जे काय आजार पण असेल म्हणजे मॅडम साधारण त्यांना उष्णतेचे आजार नाही होणार, उष्णतेचे आजार नाही होणार त्यांना साधारण. पण शनी जास्त आहे ना, त्यामुळे शनीचे आजार होऊ शकतात. म्हणजे क्रोनिक डिसीजेस शनीचे आजार होऊ शकतात, पण उष्णतेचे आपण जे मंगळावरनं बघितलं उष्णतेचे आजार होते ते होणार नाही म्हणून म्हटलं मॅडम, कारण होणार नाही. शनी जे आहे कदाचित हार्ट मोडणं, पायाचं हे होणं, मंगळ अपघात पण करू शकतात, फ्रॅक्चर होऊ शकतात, त्याच्यासाठी मंगळ आहे. पण मूळ आहे तो शनी आणि मंगळ अष्टमात असतात तर अपघात वगैरे असं झालं असतं. तसं नाही, फ्रॅक्चर अपघात नाही, फ्रॅक्चर मंगळ उच्चीचा आहे, मंगळ उच्चीचा मुरगळला, उष्णतेचे विकार का नाही होणार, म्हणजे असं का म्हणतात तुम्ही, मंगळाचे उष्णतेचे विकार का नाही होणार? नाही, होऊ शकतात मॅडम, माझ्या मते होऊ शकतात, होऊ शकतात. इथे उच्चीचा वगैरे असं नाही येणार. आपण आजार म्हणजे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे आजाराचे स्थान कुठले 6, 8 आणि 12. मग आता इथे मंगळ आहे, मग रास कुठली आणि ग्रह कुठला. मग मंगळ म्हणजे तसा आहे, मंगळ अग्नितत्वाचा कारक आहे की नाही, त्याच्यामुळं तो म्हणजे उष्णतेचे आजार किंवा असं सीजनली म्हटलं तर गोवर, कांजण्या हे उष्णतेचेच झाले की नाही. आणि इथे अष्टमातला शनी तो मिनेचा शनी असं म्हणून, म्हणजे अष्टम स्थान शनी आणि मिनेचा शनी म्हणून मग मिनेवरनं आपण पाय वगैरे बघतो की नाही. आणि मग पाऊल म्हणजे मॅडम म्हणाले मकरेपासून म्हणजे गुडघ्यापासून पावलापर्यंत पाऊल पर्यंत असं होऊ शकतं. आणि इथे मंगळ आहे तर फ्रॅक्चरचे पण चान्सेस आहेत. असं नाही की तो मंगळ उच्चीचा आहे म्हणून, इथे तसं नाही घ्यायचं ते आपण. पण मकरेचा म्हणजे शनीच्या राशीतला मंगळ असं घेऊ शकतो, हो की नाही रसिका मॅडम? तेच पायामध्ये काहीतरी दोष होऊ शकतो त्याप्रमाणे. आणि इथे शनी अष्टमात असल्यामुळे शनी कसा जरी आयुष्यासाठी चांगला, पण तो क्रोनिक डिसीजेस आपण शनीवर बघतो की नाही. आणि अष्टमेश गुरु आहे परत. म्हणजे त्यांना गुरु म्हणजे अष्टमातला गुरु म्हणजे लग्नात गेलाय ना, म्हणजे तर तो तिथे म्हणजे त्यांना शरीराला काही ना काही हे असणारच, म्हणजे शारीरिक सौख्य कमी असं पण आपण म्हणू शकतो की नाही. अष्टमेश लग्नात म्हणजे फक्त लग्नेश आहे तो बलवान आहे आणि रवी आहे, त्यामुळे तो ताकद देणार, प्रतिकार शक्ती चांगली असणार. पण ते मॅडम दशा आणि गोचरी प्रमाणे होईल ना ते. होणारच, नो डाऊट. चांगल्या दशा आल्या तर पटकन म्हणजे हे पण त्यांना हे होईल, चांगल्या नाही लागल्या तर मग म्हणजे निदानच लवकर होणार नाही, चुकीचेच काहीच्या काही औषधं घेतील, अजून काही पण होईल. आता कसं शुक्रात शुक्र, मग शुक्रात रवी, चंद्र ह्या चांगल्याच आहेत, पण पुढे पुढे होऊ शकतं ना. कारण मंगळ आली तर मंगळाच्या वेळेत काहीतरी त्रास होऊ शकतो. हो, कारण तिथे 22वा दृष्टांत आणि इकडे ते येतं ना, मंगळ आहे ना 22. हो, त्यामुळे गोचरीनी जसे ग्रह फिरतील तसे त्यांना ते 64 नवमास म्हटलं तरी मीन रास येते. हो, त्यांना आता त्रास झाला असेल मॅडम काही ना काही. हो, आता शनीच्या आणि गुरुच्या गोचरीमध्ये त्रास. हो.
आणि वय नाही का, वय सुरूच होतं ना. वयाप्रमाणे हो तेच ना, गोचरीनीच वय येणार ना आणि त्यानुसारच ते होणार. आणि व्यवसाय करत असतील तर त्यांचं लाईफ टफ असतं ना. होय. मानसिक पण आणि शारीरिक पण. चंद्रावरून राहू चाललाय सध्या, तर तो मानसिक थोडा त्रास करू शकतो. लग्नातून, सप्तमातून, चंद्रावरून आणि गुरुवरूनही चालूच आहेत ना ते. सगळी गोचर चालू होती. आणि आयुष्यात त्रास आहेत ना आपल्याला, काय त्यांना काय, कोणालाही त्रास चुकलेले नाहीच आहेत. डॉक्टर असो किंवा व्यापारी असो, नाहीतर साधा गरीब असो, काही कोणी असो, प्रत्येकाला त्रास हे आहे, त्याला काही हे नाहीये. जन्म पण 7.5 आहे, त्यामुळे कष्ट तर करावे लागणार आणि त्रास तर असणारच. आणि आता सुद्धा शनीवरून शनीचं गमन आहे. आहे ना, आता 60 वर्ष आलं ना. झालं म्हटलं सर आमचं. तुम्हाला काही बोलायचंय का? नाही, काही नाही, व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर आता फक्त मी होस्ट नाही आहे, ते नागराज पंडित साहेब होस्ट आहेत, तर त्यांना मीटिंग ऑफ करावी लागेल. बर, नागराज सर आहात का तुम्ही? पंडित साहेब आहेत ना ते? मी आहे. मी बघतो. करा. चला, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. हा, थँक्यू मॅडम.